याती एअरलाईनचा एक प्लेन क्रॅश झाला होता, त्यामध्ये आपले 5 भारतीय मेले होते. कनेक्ट करून या साईडवरती जाऊन नमस्ते महिला तथा जनप्रिय तथा इसे बहुत विमानदार सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड न्यू ब्लॉग. आणि आता वाजलेले सकाळचे 9 आणि आपण चाललो आहोत आता हे काठमांडू सोडून पोखरा. 3 दिवस आपण इथं स्पेंड केले, चांगलं फिरून वगैरे घेतलं आणि आता पोखरा फिरूया 1-2 दिवस. 10ला परत इंडियाला जायचं वापस. आणि याती एअरलाईनने आपण आज प्रवास करणार आहोत, जे की आपली फ्लाईट आहे 12:40 आणि आम्ही पोहोचल तिथे 1:15. तर 35 मिनिटाची टाइम ड्युरेशन आहे फ्लाईटची. काल काय तुम्हाला एवढं मी दाखवलं नाहीये. आपलं तुम्हाला बोललो होतं की जसं मी तुम्हाला थमेल एरिया पूर्ण फिरवीन वगैरे, नाही का, मार्केट वगैरे ते. कारण की मी गेलो होतो बाहेर फिरण्यासाठी. 9 वाजले होते मला एडिटिंग करता 9 वाजता गेलो. अर्ध्याच्या वरती दुकानं बंद झाली होती म्हणून काही दाखवलं नाहीये. तर चला जाऊया. सध्या तर 9 वाजले, खूप वेळ आपल्यासाठी. आता माझ्या मोबाईलचा रिचार्ज पण संपलाय, तो पण करायचा आहे. आणि काल मार्केटला गेलो होतो, जॅकेट घेतलं होतं. तर जॅकेट स्मॉल एम सांगितलं होतं, त्याने स्मॉल दिलं, ते बसत नाहीये. आता ते पण एक्सचेंज करून. आणि आज आपल्याला बाईकने जाता येणार नाहीये. आज आपल्याला कॅब हायर करावं लागेल, कारण की बॅग वगैरे लगेज वगैरे आहे. तर चला जाऊया, ब्रेकफास्ट वगैरे करतो, मग तुम्हाला भेटतो बाहेर. तर चला, चेकआउट वगैरे झालेलं आहे. मोबाईलचा रिचार्ज पण केला. 400 रुपये नेपाळी करन्सीमध्ये, जे की इंडियाची 250 रुपये. खूपच महाग आहे. 5 GB डाटा भेटला आहे. कारण की जेव्हा रिचार्ज मारला तेव्हा 5 GB भेटला होता. परत एक रिचार्ज मारला, आता संपून गेला पूर्ण. अपलोडिंग वगैरे मध्ये वायफाय होतं, तरी पण आता बाहेर गेलो ना आपण, जसं मॅप वगैरे, मॅप लागतो, बुकिंग करतो आपण बाईक राईडची वगैरे. म्हटलं जाऊ दे, रिचार्ज मारून घेतला. तर सगळे बिल वगैरे दिलेलं आहे. 3,000 रुपये 3,300 रुपये बिल झालं होतं. शेवट राहिलं होतं हॉटेलचं, ते पण पे केलं. आता चाललो आहोत ते जॅकेटचे एक्सचेंज करायचे, नंतर जाऊ एअरपोर्टला. तर गाईज कॅब वगैरे बुक केलेले आहे, चाललो आहोत एअरपोर्टला. तर वाजलेले आहेत बरोबर 10 वाजून 11 मिनिटं. खूप वेळ आहे तसं म्हणा गेलं तरी. आताच मेसेज आला की 2 तासा अगोदर एअरपोर्टला या, पोचायला पाहिजे. म्हणून मी निघालो आता लवकरच. आणि हे आहे अल्टो. जास्त मोस्टली इकडे अल्टोच चालतात, जे कॅब ड्रायव्हर आहेत ते घेऊन. सगळं तुम्ही जर जेव्हा याल ना तुम्ही ह्याच्यामध्ये नेपाळमध्ये, काठमांडू वगैरे कोणता एरिया असतो नेपाळचा, ते तुम्हाला जास्ती असे अल्टोच दिसतील. आणि पे केलेलं आपण 400 नेपाळी रुपीजमध्ये, म्हणजे इंडियाचे झाले 250 रुपये. ठीक आहे, काम पण आहे थोडं इथून थमेलमधून आपलं एअरपोर्ट. चला डायरेक्ट तुम्हाला एअरपोर्टवरती भेटतो मी. तर गाईज पोहोचलो आहोत एअरपोर्टवरती. डोमेस्टिक, इकडे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल वेगवेगळे. तर इकडे आहे पूर्ण इंटरनॅशनल, म्हणजे ह्याच्या मागे इथं, आणि इकडं आहे डोमेस्टिक. असं इथं वेगवेगळे आहे. पोहोचलो आहे तर जाऊया आता, बोर्ड करूयात. वेळ आहे अजून जायला आपल्याला. खूप पैसा खर्च झाला बाबा इकडं. एनिवेज फिरायला आले म्हटलं पैसा खर्च होतोच. तर गाईज आलेलो आहे आतमध्ये एअरपोर्टमध्ये. चेकिंग वगैरे सगळे झालेले आहे. आणि 12:40 म्हणजे अजून आपल्याकडं आता 11 वाजून 10 मिनिटं झाले. म्हणजे खूप वेळ आहे अजून जायसाठी. 1 तास 40 मिनिटं, 1 तास 50 मिनिटं बाकी आहे अजून. लेट्स सी, बघू काय होते. आणि आता आपली आहे येती एअरलाईन्स. इथं जाण्यासाठी येती एअरलाईन आहे, बुद्धा एअरलाईन आहे, सूर्या एअरलाईन आहे, श्री एअरलाईन आहे. ह्या सगळ्या एअरलाईन जातात काठमांडू ते पोखरा, पोखरा टू काठमांडू. डोमेस्टिक एअरलाईन आहेत सगळ्या. तुम्हाला माहिती आहे का, 2023 जानेवारी 23मध्ये याती एअरलाईनचं एक प्लेन क्रॅश झालं होतं. त्यामध्ये आपले 5 भारतीय मेले होते आणि टोटल 69 लोक मेले होते. तर थोडं भीती पण वाटते, कारण की त्यांचं इकडं नेपाळचं वातावरण कधीही चेंज होतं. वातावरण जरी चेंज झालं ना, मग हे लोक काय करतात, डिले करतात फ्लाईट टेकऑफचा. रनवेवरती आणतच नाही फ्लाईटमध्ये, असा विषय आहे. थोडी भीतीचे आहे, कारण की रिस्की एअरलाईन पण रिस्की आहे वाटते थोडी. आणि इथं कसं आहे, जरा वातावरण कधी पण चेंज होतं. आज तर वातावरण पूर्ण क्लिअरली आहे, काही टेन्शन नाही आहे. आपलं आज बहुतेक केले वगैरे नाही होणार, आपण लवकर जाऊ.
ते गेल्यावरती तिकीट वगैरे दाखवावं लागेल, म्हणजे बोर्डिंग करताना तिथे जाऊन आपल्याला रूम वगैरे घ्यायची आहे. तुम्ही म्हणत असाल की मी हे सगळं पॅकेज वगैरे केलेलं आहे, असं काही नाही केलं. मी स्वतः सगळं हे अरेंज केलेलं आहे. जी फ्लाईट असो, बुकिंग असो कोणतीही, प्लस आपलं हॉटेल, सिम वगैरे स्वतः. आणि सिम गाईच इथं 2 सिम नेटवर्क चालतं इथं. एक नेपाळ टेलिकॉम आहे आणि दुसरं आहे NCL सिम मी घेतलं एअरपोर्टवरती घेतलं तर सिमच चालत नाही. मी नेटवर्क बिल तर आलं होतं पण नेटच चालत ना. रूमवरती गेल्यावर कळालं की नेट पण चालत. जवळ जर तुम्ही येत असाल तर पहिलं जेव्हा तुम्ही सिम घ्याल ना तेव्हाच चेक करा ते कोणत्याही टेलिकॉम, नेपाळी टेलिकॉम असो किंवा NCLचे असो, तर पहिलं चेक करून घ्या नेट कॉलिंग वगैरे होते का. माझे 500 रुपये म्हणजे जवळजवळ नेपाळी 500 म्हणलं 300 रुपये गेले माझे इंडियन. तर मग परत जाऊन मला सिम घ्यावं लागलं, एवढं सगळं घोटाळा करावा लागला. तर बोर्डिंग पास वगैरे घेतलेलं आहे. हे आपला गेट नंबर आहे 2 नंबर गेटवरून डिपार्चर आहे. वाजलेलं आहे 11:30. वेळ आहे अजून, म्हणजे अजून आहे आपल्याकडं 1 तास 10 मिनटं आहे अजून. भूक लागली होती राव, काहीतरी खावं म्हटलं तर एकच इथे रेस्टॉरंट आहे, कॉफी वगैरे सगळं भेटतं तिथं. खूप महाग आहे म्हटलं, जाऊ दे नको खायला काय. कारण की जेव्हापासून आलो आहे ना तेव्हापासून एवढा खर्च केला आहे ना, पिझ्झा वगैरे एवढा खर्च बजेटच्या बाहेर खर्च केला आहे. तर जरा कंट्रोल करू, कारण की अजून घरी पण जाईल. चला हे दुःख काय खतम नाही होता बे. निघालो आहोत आता आपण फ्लाईटकडे. बसमध्ये बसलेलो आहोत. वाजलेले आहेत 12:40 मिनटं. फ्लाईट बोर्ड करत आहे. माझं येऊन बघू शकता एअरकट थांबलेलं आहे. YT679 एअरकटचं नाव आहे. यती एअरलाईन 2x2चं कॉन्फिगरेशन आहे. शीट्स इकडे 2 इकडे 2. तर आपल्याला भेटलेले विंडो सीट मस्त वाटलं नव्हतं की भेटलं म्हणून, की असं काही तिथं कस्टमाइज हे नव्हतं की विंडो सीट परचेस वगैरे करता येईल. नशिबाने भेटली. असं असतं यूट्यूबवर म्हणजे नशीब. सक्सेसफुल होणं म्हणजे खूपच क्रिटिकल. तर अशा काही सीट्स आहेत. आहे स्ट्रेटेबल आणि लेग स्पेस चांगला आहे. एअरक्राफ्ट आहे पण ठीक आहे, खूप स्पेस आहे बसण्यासाठी. अनि आपली विंडो सीट मस्त नजारा दिसेल. नमस्ते, महिला तथा सज्जनप्रिय तथा यस यताबाट विमानबाट पोखरा जाने उडानमा हार्दिक स्वागत गर्दछौँ. हाम्रो पोखरासम्मको उडान अवधि 25 मिनटको हुनेछ र हामी 10,500 फिटको उचाइमा उड्नेछौँ. आफ्नो सुरक्षाको लागि सिटको पेटी बाँधिरहन हुन, धूम्रपान नगर्नु हुन. यहाँहरूको उडान यात्रा अझ रमाइलो बनाउने. आणि फ्लाईटमध्ये 3 फ्लाईट एंटरटेनमेंट पण आहे. हे बघा याची स्क्रीन युजर मॅन्युअल वायफाय ओपन करा आणि ह्या वेबसाईटवरती ब्राउज करा. मग तुम्हाला जे काय असेल ते एंटरटेन होऊ शकता तुम्ही. तर गाईज पोचलेला पोखरा. टर्ब्युलन्समुळे एवढी भीती वाटत होती ना आतमध्ये, एवढी टर्ब्युलन्स चालू होतं ना आतमध्ये, एवढे हलायची ना फ्लाईट. आता म्हटलं आपला आहे म्हटलं की आता भीती वाटत होती. म्हटलं शुभ बोलून ओम नमः शिवाय म्हणून म्हटलं जाऊ कस तरी. त्यात मग अनाउन्समेंट झाली की आपण लवकरच पोचत आहोत. म्हटलं बरं वाटतं लवकर उतरावा. म्हटलं जाऊ दे, होईल ते होईल. मग आता पोखरामध्ये आलो आहे, फिरून वगैरे घेऊ. इथं 2-1 दिवस आहे अजून आपण इथे. हॉटेल वगैरे घ्यावं लागेल. आणि मी फ्लाईटचे म्हणजे आपल्या प्रवासाचे पे केले होते काठमांडू ते पोखरा 3,000 रुपये वन वेचे. ठीक आहे, शॉर्ट फ्लाईटसाठी 3,000 रुपये ठीक आहे. तर चला जाऊया, रूम बीम शोधतो जरा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच, म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. चला.